काही मला स्वतःलाही वाटतं की लोक विचार करत असतील की हिचं बहुतेक थोडंसं ढिल आहे, म्हणजे हिला गरज काय आहे लढायची. म्हणजे आणि इट इज अ फॅक्ट. तुम्ही घर बघितलं माझं, आज मुंबईत 6 फ्लॅट आहेत, 5 गाड्या आहेत. नवरा जो MD आहे JM फायनान्शियल मोठ्या कंपनीचा, कोट्यावधी. म्हणजे जसं मी स्पष्टपणे आता त्या सूरज चव्हाणच्या इश्यू नंतर मी ITR कॉपीज दाखवली की 2 कोटी रुपये तर मी कर भरते. म्हणजे मला कशाची गरज पण नाहीये आणि हे लढायची पण गरज नाहीये. शुगरचा काही संबंध नसेल, पण ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला यानंतर? हो, मला खडसेंच्या याच्यानंतर खूप सुरू झाला. कारण त्यांनी बाकीच्या लोकांनी ना इतका छळ नाही केला जितका खडसेंनी केला. म्हणजे मी अजित पवारांविरुद्ध लढले, गडकरींविरुद्ध लढले, भुजबळांविरुद्ध लढले, खडसेंनी नवाब मलिक विरुद्ध लढले. पण छोटे छोटे तर खूप, म्हणजे राजेश टोपे म्हणा, जयदा क्षीरसागर, सुरेश धस तिथे जाऊन लढले होते बीडला आणि जालन्याला. पण इतका त्रास कोणीच नाही दिला कधी जितका खडसेंनी दिला. त्याच्यानंतर आणि मे बी वय पण तेव्हाच 46-47 वर्षाची झाले, तेव्हापासून मग ते BP सुरू झालं. आता ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यातले अनेक जण आता तुमच्या टीम मध्ये आलेले जेव्हा तुम्हाला दिसतात, माझ्या टीम मध्ये म्हणजे तुम्ही जे मुद्दे घेऊन लढताय तेच तुमच्या बरोबर त्यांचाही एक झेंडा असतो त्या मुद्द्याच्या मध्ये. त्यांचे झेंडे मी माझ्यापेक्षा फार लांब ठेवते. कारण आताच्या घटकेला तुम्हाला माहितीये, जेव्हा बीडचं हे सगळं सुरू झालं तेव्हाही मी ठरवलं की आपण जाऊन लढूया तिथे. आणि हे कधी झालं की मला जेव्हा मी फडणवीसांना अधिवेशनात बोलताना बघितलं आणि तुमचा जो स्क्रीन होता तिथे एकीकडे फडणवीस बोलताना दाखवत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे धनंजय देशमुख बसले होते. आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा वैभवीला विचारलं की वैभवी तुला म्हणजे काय वाटतं, तो न्याय होईल का, तर ती म्हणाली मला नाही माहिती, पण माझ्या बाबांना ज्या पद्धतीने मारलं मला असं वाटतं न्याय झाला पाहिजे. आणि ती ज्या पद्धतीने बोलली तर मला ना नेहमी माझा एक असा ट्रिगर पॉइंट असतो. जसा मागे जो तुम्हाला माहिती आहे ते फर्नांडिस कुटुंब होतं, त्याच्या वेळेस मी जेव्हा लढले तो ट्रिगर पॉइंट काय झाला की जरांगे आणि भुजबळांचा वाद चालू होता. आणि त्याच्यात भुजबळ म्हणाले ह्यांना काय वाटतं मी माझ्या कष्टाचं खातो. ते ऐकल्यावर असा फ्यूज उडाला होता की हा माणूस कष्टाचं खातो. ह्या इतक्या गरीब कुटुंबाचं घर डिमॉलिश करून जो स्वतःचा महल बांधतो आणि 1.5 दमडी त्यांना देत नाही असा माणूस म्हणतो मी कष्टाचं खातो. तर तो माझा ट्रिगर पॉइंट तेव्हा होता. तसाच ट्रिगर पॉइंट वैभवी होती. आणि मला नंतर जेव्हा मी एक राहुल नावाचा एक पत्रकार आहे त्याचा एक व्हिडिओ बघितला आणि मग कळतंय की ही मुलगी इतकी ब्रिलियंट आहे की तिला 94% मार्क 10वीला मिळाले होते आणि तिला डॉक्टर बनायचंय आणि तिच्यावर डोक्यावरचं छत गेलं. तर मी असं ठरवलं आपण लढायचं, तिथे जाऊन लढायचं. मग रविवारी मी ठरवलं तर माझ्या आईला जरा बरं नव्हतं म्हणून मला 2 दिवस थांबावं लागलं, कारण तिचं अचानक अशी पल्स ड्रॉप झाली. त्यात कळतंय की 28ला मोर्चा ठेवलाय आणि वारकरी मंडळी आणि बीडची जनता जाणार आहे. तर मी ठरवलं की ठीक आहे आपण 28ला जायचं. आणि त्याच्यात बुधवार होता, म्हणजे मी सोमवारी ठरवलं, बुधवारी कळतंय की शरद पवार जाणार आहेत, मग गुरुवारी कळतंय की जितेंद्र आव्हाड जाणार आहेत. मग मी म्हटलं की ह्या मोर्चात मी जाणार नाही, कारण मला ते राजकीय लोकच नकोय. कारण शरद पवारांना माहितीये, जितेंद्र आव्हाडांना माहितीये, सुरेश धसना माहितीये धनंजय मुंडे काय आहे, त्यांच्याच पक्षात ते आधी होते. मग यांना काही आता विरोधी पक्षात गेला की लढावं असं वाटतं. तुमच्या पक्षात होते तेव्हा का सुधारलं नाही तुम्ही त्याला. म्हणून मी म्हटलं की मला यांच्याबरोबर जायचंच नाही. आणि त्या मोर्चात मी गेले नाही, त्यांच्या स्टेजवर तर नाहीच नाही. आणि त्या मोर्चाच्या मागच्या बाजूला आम्ही ठिया बसेत देऊन बसलेलो कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आणि तिथे शेकडो लोकांना मी भेटले आणि त्यांच्याकडनं तिथली ग्राउंड परिस्थिती काय ती समजून घेतली. तर जेव्हा फडणवीसांना भेटायला गेली मी म्हटलं तुम्ही राजीनामा का घेत नाहीत. ते म्हणतात माझ्या पक्षाचे नाही आहेत ते. म्हणजे आता काय बोलायचं, मुख्यमंत्री आहेत ते आणि ते म्हणतात माझ्या पक्षाचे नाही आहेत. पण तुमचं सरकार कोएलिशन सरकार आहे ना, आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाही. आणि त्यांना मी सगळे ते कायदे आहेत ना, ते कायदे देखील एक्सप्लेन केले. मग मी ठरवलं की तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे माझा आणि अजित पवारांचा किती सख्य आहे. तर मी आधी विचार केला 10 वेळा की आपण जावं की नाही जावं. पण मी म्हटलं की जाणं गरजेचं आहे, कारण आपला जो एक म्हणजे अभिमान नाही पण एक
आपलं एक स्टेटस असतं की आपण अशा लोकांशी बोलायला सुद्धा कधी जाणार नाही. पण तरी मी त्यांना मेसेज पाठवला की मला भेटायचंय. त्यांच्या पीएनशी जेव्हा बोलले तर ते मला म्हणाले की नाही नाही ताई, आता ते मीटिंगमध्ये झाल्याबरोबर तुम्हाला फोन करवतो. मग त्यांचा फोन आला आणि ते पण मला वाटतं थोडेसे घाबरले, गांगरले, व्हॉट एव्हर, कारण त्यांना कळतच नव्हतं आधी सुरुवात कशी करायची बोलायला. मला म्हणाले नाही नाही तुम्ही या नक्की या, मी आता रामटेकवर आहे, तर तुम्ही रामटेकवर या. तर तुम्ही किती वेळ लागेल तुम्हाला यायला, कारण मी 8:30 पर्यंतच आहे. तर मी म्हटलं मी 1.25 तास मला लागायला लागेल, कारण मी सांताक्रूजला राहते आणि तिथे पोचायला मला 1 तास 1.25 तास लागेल. नाही नाही या. मग म्हणे नाही नाही रामटेक नाही देवगिरी बंगल्यावर या. मला वाटतं ते खूप जरा डिस्टर्ब झाले की ही कशाला बया मला भेटायला येते. पण गेल्यावर आम्ही म्हणजे सुरुवातच अशी केली मी त्यांना की या जन्मी मी तुम्हाला भेटेन असं मला कधीही वाटलं नव्हतं. ते म्हटल्याबरोबर ते थोडेसे असे हसले आणि मी म्हटलं फॅक्ट आहे, कारण मला आत्ताच्या घटकेला हे जे दिसतंय पेपर्सवर दिसतंय, मला असं वाटतंय की तुम्ही हे बघा. आणि ग्राउंड रियालिटी जी आहे ती पण मी त्यांना दाखवली. बंदुकांची लायसन्स म्हणा, ज्या मुलांकडे छोट्या छोट्या मुलांकडे ते कट्टे होते, गावठी कट्टे होते, नंतर व्हिडिओज होते माझ्याकडे, अनेक रील्स होती. मग त्यांची ती जी कराडची एक गँग आहे 3333, आय डोंट नो तुम्ही ती दाखवलीत की नाही. त्यांची अक्षरशः ते अशा 25 स्कॉर्पिओज रस्त्यातनं जाताना आणि त्यातनं माणसाशी गन फायर करताना मी त्यांना ते सगळे व्हिडिओ दाखवले. मी म्हटलं हे काय आहे, महाराष्ट्राची पुढची दिशा आपण अशी करणार आहे का, म्हणजे आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर काहीतरी इथे थांबवा हे सगळं. तर त्यांना ते पेपर्स दाखवल्यावर ते एकदम, मी त्यांना 3 कायदे सांगितले. पहिला कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, तर त्याच्या 9A आणि 10 खाली ऑफिस ऑफ प्रॉफिट जर असेल तर मंत्रीच काय त्याची आमदारकी रद्द होते. मग दुसरं मी त्यांना दाखवलं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनिंग, त्याच्यात 102A आणि 191 हे दोन्ही कायदे दाखवले. त्याच्यात सरळ सरळ तेच आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल जाईल. तिसरं, आता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काढले आणि त्याच्यात ते म्हणतात की प्रत्येक मंत्री जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा त्याला मुख्यमंत्र्यांकडे एक डेक्लरेशन द्यायला लागतं आणि त्या डेक्लरेशनमध्ये असं द्यायला लागतं की बाबा मी मंत्रिपदाची शपथ घेताना मला कुठलाही आर्थिक नफा गव्हर्नमेंट थ्रू मिळत नाहीये असं डेक्लरेशन द्यायला लागतं. मग ते मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मी त्यांना दिले, त्या सगळ्याच्या कॉप्या दिल्या. म्हटलं असं असताना तुमचा मंत्री त्या महाजेनकोमधनं आर्थिक नफा आज पण मिळवतोय, तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तर तुम्ही लवकरात लवकर करा. मला म्हणाले मी उद्या कॅबिनेट आहे, मी सोमवारी भेटले होते, म्हणाले उद्या कॅबिनेट आहे तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि आम्ही तो योग्य तो निर्णय घेऊ. तर मी म्हटलं हो, पण मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही पक्षाध्यक्ष आहात आणि ते त्यांच्या पक्षाचे नाही आहेत असं म्हणे देवेंद्र फडणवीस. म्हटलं हो. तर ते म्हणाले नाही ठीक आहे, मी बघतो उद्या आणि आम्ही निर्णय घेतो. मग कळतंय की निर्णय मुख्यमंत्री म्हणतात हे घेतील, हे म्हणतात ते घेतील.